तर गोरेगाव भागात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अमृत महोत्सवी सोहळा पार पडलाय। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, मनोहर जोशी, दीपक केसरकरांसह अन्य नेते उपस्थित होते। यावेळी शुभेच्छा देत सामनातील रोखठोक तुम्ही लिहित जा, आम्हालाही बरं वाटेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। तर मी लहान असून तुम्ही मला नेता म्हणून स्वीकारलं, हा तुमचा मोठेपणा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। तसंच मंत्री बनवण्याचं आकर्षण होतं, मात्र आता मंत्रिपदाची धुरा काढून घ्यावी अशी विनंती सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। हे खऱ्या अर्थानं अतिशय मला असं वाटतं प्रचंड अशा मेहनतीतनं उभं राहिलेलं वृत्तपत्र आहे। आता मला असं वाटतं की कधी कधी रोखठोक तुम्ही देखील देसाई साहेब लिहित जा, म्हणजे थोडं बरं वाटेल आम्हाला देखील। पण काही हरकत नाही, तुम्ही जे उभं केलं आहे ते खरोखर मोठं काम आहे। अनेक जणांना प्रश्न होता की शिवसेनेचं पुढे काय होईल, आणि मला खरंच अभिमान आहे की देसाई साहेब, एक तुमचा आजचा हा वाढदिवस एक निमित्त आहे, पण इथे बसलेले सगळे इतरही ज्येष्ठ नेते आहेत, सर आहेत, दिवाकरजी आहेत, डाके साहेब आहेत, रामदासभाई, सगळेच, आणि नवीन सुद्धा शिवसेना प्रमुखांनी ही सगळी, काय मला वर्णन करायचं कळत नाही, अनमोल अशी हिरे माणकांपेक्षाही जास्त बहुमोल माणसं मला जोडून दिली, आणि मी माझं खरंच भाग्य समजतो की ज्या निष्ठा तुम्ही शिवसेना प्रमुखांना दिल्या होत्या त्याच निष्ठेने तुम्ही आजही शिवसेनेचं काम करताय। वयाने मी तुमच्याहून लहान आहे तरी सुद्धा तुम्ही सगळेजण मला नेता मानता, हा तुमचा सगळ्यांचा मोठेपणा आहे। एक सारा शिवसैनिक आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद म्हणून मी शिवसेना पुढे नेऊ शकतोय। पण ही जर संधी मिळाली नसती तर आज मंत्रिपदाची ही जी काही शाल आहे, झूल आहे, जी शान आहे, ती काही मला पाहायला मिळाली नसती। पण ती शान आता भरपूर मी उपभोगलेली आहे, आणि असं आता वाटतं की आणखी काय मिळवायचं। पक्षाने मला काय दिलं नाही, सर्व दिलं, आमदार केलं, मंत्री केलं, सर्व काही केलेलं आहे। आता असं वाटतं की हे जे काही बोनस म्हणून जे काही दिवस, महिने, वर्ष असतील ते फक्त आणि फक्त शिवसेनेसाठी वेचावे। त्यामुळे पक्षप्रमुखांना माझी विनंती आहे की मंत्रिपदाची तुम्हीच चढवलेली ही झूल लवकरात लवकर खाली उतरवा, आणि शेवटच्या श्वासापर्यंत फक्त शिवसेनेची सेवा करण्याची मला संधी द्या।